मराठी लोकांना पटक पटक के मारेंगे असं म्हणत भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी मराठी अस्मितेवर हल्ला केलाय। त्यावरून राज्यात वादळ उठलंय। निशिकांत दुबेंच्या वक्तव्याचा कुणी आणि कसा समाचार घेतलाय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। मराठींना आपटून आपटून मारणार। जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो भी आए, तुमको पटक पटक के मारेंगे, तुमको पटक पटक के मारेंगे। महाराष्ट्र यूपी बिहारींच्या जीवावर जगतो। आप किसकी रोटी खा रहे हो? हमारे पैसे पर पल रहे हो, हमारे पैसे पर पल रहे हो। भाजप खासदाराची धमकी। मराठी मनाला सुखावणारं हे दृश्य पाहून मराठी विरोधात भाजप खासदारानं गरळ ओकली आहे। आप किसकी रोटी खा रहे हो? वहाँ टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है। हमारे पैसे पर पल रहे हो। तुम कौन सा टैक्स देते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? मराठी द्वेषाचे विषारी फुटकार काढून निशिकांत दुबे नागासारखा फणा काढून महाराष्ट्राला डिवचत उभाय। निशिकांत दुबेनं मराठी विरोधात आगपाखड करताना केवळ ठाकरेंनाच आव्हान दिलेलं नाही, तर महाराष्ट्रातील 13 कोटी मराठी माणसाच्या अस्तित्वाला त्यानं डिवचलंय। जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो भी आए, तुमको पटक पटक के मारेंगे, तुमको पटक पटक के मारेंगे। हिंदी सक्ती विरोधात महाराष्ट्रातला मराठी माणूस पेटून उठला आणि पोटशूळ उठलेल्या अनेक परप्रांतीयांना हा मुद्दा चांगलाच बोचला। म्हणूनच मराठीवरून झालेल्या या एकीनंतर पायाखालची जमीन सरकलेल्या भाजपच्या निशिकांत दुबे या खासदारानं लक्ष वळवण्यासाठी आता उर्दू भाषेचा मुद्दा पुढे आणून या एकीला वेगळं वळण द्यायचा प्रयत्न केलाय। हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिम्मत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा। आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो, कोण कुत्रा कोण वाघ स्वतःच ठरवा। निशिकांत दुबे, खासदार, भाजप। महाराष्ट्रातील मायबोली मराठीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठी जनांची आणि महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांची तुलना याच भाजपच्या खासदारानं थेट दहशतवाद्यांशी केली आहे। मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गट, राज ठाकरेंची मनसे आणि पवारांची राष्ट्रवादी यांच्याच आणि काश्मीरमध्ये हिंदूंना पळवणारे सलाउद्दीन, मौलाना मसूद अझहर आणि मुंबईत हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या दाऊद इब्राहिम यांच्यामध्ये काय फरक आहे? एकानं हिंदू असूनही अत्याचार केला आणि दुसऱ्यानं हिंदीमुळे अत्याचार केला। भाजपचा खासदार असलेल्या या निशिकांत दुबेनं मराठी प्रेमींची तुलना दहशतवाद्यांशी करून महाराष्ट्राच्या राष्ट्रप्रेमावर सवाल उपस्थित केलाय। त्यामुळे या दुबेवर विरोधकांनी आता काय आसूड ओढलेत पाहूया। ऐसे कुछ लकडबग्गे है। लकडबग्गा म्हणजे तरस, आता भेड़िया म्हणजे पण तुम्हाला काय माहिती आहे? तर ऐसे कुछ लोग हैं जो यहाँ हम खुशी खुशी सब रह रहे हैं, उनके बीच में आग लगाने की कोशिश कर रहे हैं। उनको मैं कहता हूँ कि आप कुछ भी कहें, आपको कोई यहाँ पहचानता नहीं तो आप अपना काम संभालिए। वाद निर्माण करायचे समाजामध्ये, त्यासाठी त्याने निशिकांत दुबेंना ठेवलेलं आहे। संसद सुद्धा जर व्यवस्थित चालू असेल तर संसदेमध्ये काय म्हणतात, शून्यकाल चर्चेच्या माध्यमातून कुठल्याही एका बहाण्याने उभं राहायचं आणि संसदेचं वातावरण सुद्धा त्या ठिकाणी जे आहे विस्कळीत करण्याचं काम जर कोणी करतं तर त्याचं नाव निशिकांत दुबे आहे। हिमालयाच्या मदतीला कायम सह्याद्री धावलाय, मात्र महाराष्ट्रानं जेव्हा जेव्हा मायबोली मराठीचा जागर केला तेव्हा तेव्हा मराठी भाषकांना कायम डिवचलं गेलं। देशाचे प्रत्येक हल्ले मराठी माणसानं आपल्या छाताडावर झेलले। 7 राज्यांना मागे टाकेल इतका टॅक्स एकटी मुंबई केंद्राला देत आली। दिल्लीचंही तख्त राखणाऱ्या महाराष्ट्राबद्दल गरळ ओकणाऱ्या आणि मराठी माणसाला आपटून आपटून मारण्याची स्वप्न पाहणाऱ्या या दुबे सारख्यांवर काय कारवाई होते, यावर आता 13 कोटी मराठ्यांची करडी नजर आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी। तुमको पटक पटक के मारेंगे। मराठी माणसाविरोधात अशी मगरुरीची भाषा करणाऱ्या दुबे विरोधात आता संताप व्यक्त होतोय। खासदार निशिकांत दुबे महाराष्ट्रात आल्यावर नक्की मुलाखत घेऊ असा थेट इशारा ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरे यांनी दिलाय। 2 नेत्यांचं एकत्र येणं भाजप नेत्यांना झोंबतंय। मोरेंनी हातातील बांबू दाखवत थेट दुबेंना इशारा दिलाय।
मला वाटतं हा फक्त बांबूच आहे. ते आत्तापर्यंत हातोड्याचा पण भरपूर वेळा वापर केला आहे. आणि जर अशा प्रकारे जर कोण वल्गना का मारण्याची वल्गना भाषेचं कोण करणार असेल त्यांनी पहिल्यांदा उद्धव साहेब आणि राजसाहेब यांच्या अगोदर पहिल्यांदा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती यावं. त्याच्यानंतर मग त्यांनी नंतर तिथं मुंबईपर्यंत जावं. शिवतीर्थन मातोश्री लांबच राहिले. त्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांपर्यंत यावं, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलून दाखवू. अशा प्रकारे त्यांना काय उत्तर द्यायचं ते आम्ही. दुसरीकडे मनसेचे आमदार माजी आमदार राजू पाटलांनी देखील दुबेंवर सडकून टीका केली. तुम्ही ज्या राज्यात राहता त्यांच्यापेक्षा 10 पट GST महाराष्ट्र जमा करतो, त्याने आम्हाला शिकू नये असं राजू पाटील यांनी म्हटलेलं आहे. तुमच्याकडे गुन्हेगारी होते, खंडणी वसूल केली जाते म्हणून व्यापारी पळतात अशी टीका देखील राजू पाटील यांनी केली. ते ज्या राज्याचं प्रतिनिधित्व करतात त्याच्यापेक्षा 10 पट जास्त GST एका वर्षात आपलं महाराष्ट्र राज्य देतो. तर त्यांना 10 वर्षात जेवढं जमा होणार नाही तेवढा महाराष्ट्र एका वर्षात देतं आणि ते आम्हाला शिकवणार की त्यांच्या पैशावर हे करतं. अरे तुमच्या इथे जी गुन्हेगारी होते, अपहरण करून ज्या खंडण्या वसूल केल्या जातात त्यासाठी ते व्यापारी तुमच्याच जातीचे व्यापारी तिथे राहत नाही. आता कुठे उत्तर प्रदेशची परिस्थिती सुधारते नाही असं नाहीये, परंतु हे महाराष्ट्रात का आले? तुमच्या इथे पोषक भूमी नाही म्हणून आले ना. त्याचा कुठेतरी त्याने उहापोह करावा आणि स्वतःचं आत्मपरीक्षण आत्मनिरीक्षण करून चिंतन करावं थोडं. विरोधकांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. आता सत्ताधारी काय म्हणतात बघा. भाजपचे खासदार निशिकांत दुबेंच्या संतापजनक वक्तव्यावर आता मुंबईचे अध्यक्ष भाजपचे आणि मंत्री आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. सरकारची, भाजपची आणि महायुतीची भूमिका एकच आहे, मात्र मराठी माणसावर भाष्य करण्याची गरज नाही असं शेलार म्हणाले. तर GDPतील मराठी माणसाचं योगदान माहिती नसेल तर त्यांना पाठवण्याची व्यवस्था करू अशा शब्दात शेलारांनी दुबेंना घरचा आहेर दिलाय. त्यांना जी पाहिजे ती भूमिका कायद्यात बसून जरूर मांडावी, पण मराठी माणसाच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची गरज नाही. ज्या मराठी माणसाने या जगातला पहिला सिनेमा केला, ज्या मराठी माणसाचा किंवा एका अर्थाने आमच्या छत्रपतींनी जगातलं पहिलं, या देशातलं पहिलं आरमार निर्माण केलं, त्या मराठी माणसाच्या कर्तबगारीवर आणि त्याने दिलेल्या योगदानावर कोणीही प्रश्न विचारू नये. त्या सन्मानाने खासदार किंवा त्या खासदारांनी बिलकुल विचारू नये आणि त्यांना GDPत मराठी माणसाचं योगदान काय हे माहीत नसेल तर त्यांना आम्ही ती पाठवायची व्यवस्था सुद्धा करू. वळता संघाच्या भूमिकेकडे. हिंदी सक्तीवरून RSSनं कान टोचले. भारताच्या सगळ्या भाषा राष्ट्रीय भाषा आहेत असं संघ मानतो. आपल्या आपल्या राज्यात लोक त्याच भाषा बोलतात आणि आपल्या राज्यात स्थानिक भाषेतच शिक्षण घ्यावं अशी भूमिका RSSची असल्याची माहिती सुनील आंबेकर यांनी दिली. ऐसा है, संघ की मतलब बहुत पहले से ये भूमिका है कि भारत की सभी भाषा राष्ट्रीय भाषा है और अपने अपने जगहों पर लोग अपनी अपनी भाषा में और बातें करते हैं. प्राथमिक शिक्षा उसी में लेना चाहिए, ये आग्रह भी सबका लगा हुआ है. तो मुझे लगता है ये बात तो पहले से स्थापित है. RSSनं भाजपचे कान टोचल्यानंतर आता खासदार संजय राऊतांनी सवाल उपस्थित केलेत. भाजपच्या त्रिसूत्री भाषा धोरणाला संघाचा विरोध आहे. मग फडणवीसांची मराठी माणसावर हिंदी सक्ती का? महाराष्ट्रात भाषेवरून भांडणं का लावली जात आहेत असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. बघा, त्या संदर्भात राऊतांनी एक ट्विट केलं, आपण ते पाहूया. ते म्हणतात, भाजपच्या त्रिसूत्री भाषा धोरणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध. मग फडणवीस मराठी माणसावर हिंदीची सक्ती का करतायत? प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असल्याचं संघाचं म्हणणं आहे. मग महाराष्ट्रात भाषेवरून भांडणं का लावली जात आहेत असा सवाल देखील राऊतांनी केला. आता पुढच्या राजकीय रिपोर्टकडे. ठाकरे बंधूंनी मराठीसाठी एकीचा नारा दिला खरा, पण युतीची घोषणा कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. युतीची चर्चा असतानाच राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना काय आदेश दिलेत पाहूयात एक खास रिपोर्ट. ठाकरे बंधूंच्या युतीत नवा ट्विस्ट. राज ठाकरेंकडून युतीबाबत सावध भूमिका. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण. एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत असं म्हणत तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्यामुळे मनसे आणि ठाकरे सेनेची युती ही नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरेल अशी चर्चा सुरू झाली असतानाच नवा ट्विस्ट समोर आलाय आणि त्याला कारण ठरलंय राज ठाकरेंनी मेळाव्याच्या दुसऱ्याच दिवशी कार्यकर्त्यांना दिलेले आदेश. माध्यमांमध्ये व्यक्त होण्यापूर्वी परवानगी घ्या.
विचारल्याशिवाय सोशल मीडियावर पोस्ट करू नका. मुख्य माध्यमांमध्ये मत व्यक्त करताना विचार करून बोला. पक्षाची बाजू मांडताना वादग्रस्त वक्तव्य टाळा. विजयी मेळाव्यानंतर राज ठाकरेंनी अशी सावध भूमिका घेतली आहे. दुसरीकडे युतीच्या घोषणेबाबत ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र सकारात्मक भूमिका कायम ठेवली आहे. मी वारंवार सांगतोय की आमच्याकडून जे उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना असेल, आमच्याकडून आम्ही सातत्यानं मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी जो हात पुढे केलेला आहे तो कायम आहे. आणि जो आदर आणि प्रेम ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेविषयी आहे किंवा मराठी माणसाच्या एकजुटीविषयी आहे, त्या संदर्भात सुद्धा आमची भूमिका सकारात्मक आहे. आणि तीच भूमिका माझ्या माहितीप्रमाणे सन्माननीय राज ठाकरे आणि मनसे पक्षाची आहे. याच्याविषयी माझ्या मनात शंका. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं महाराष्ट्रात विरोधी पक्षाला नवा चेहरा मिळेल अशी चर्चा आहे. त्यातच राज आणि उद्धव ठाकरेंकडून युतीबाबत स्पष्ट भूमिका कधी घेतली जाते याबाबत मराठी मनाला उत्सुकता आहे. मात्र पुन्हा एकदा राज ठाकरेंनी सावध पवित्रा घेतल्यानं युतीबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. त्यामुळे विजयी मेळाव्यानंतर ठाकरे बंधू युतीच्या घोषणेसाठी कधी एकत्र येणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेने कार्यकर्त्यांना काय सूचना केलेली आहे ते आपण पाहूया. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात बोलू नका असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आणि प्रवक्त्यांना दिलेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंविरोधात आणि मेळावा विरोधात कोणत्याही प्रकारची टीका करू नका असे निर्देश शिंदेंनी नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रुदालीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आता जोरदार पलटवार केलाय. भाजपनं इतर पक्षातील उरबडवे घेतले. मूळ भाजप पक्ष मेला असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख रुदाली असा विजय मेळाव्यानंतर केला होता. मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे, पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हालाच निवडून द्या, हा मराठीचा विजय उत्सव नव्हता, ही रुदाली होती. ऊर बडवायला त्यांनी बाहेरच्या पक्षातले, अगदी आमच्या पक्षातले सुद्धा ऊर बडवे घेतलेत, काँग्रेसचे ऊर बडवे घेतलेत, राष्ट्रवादीतले ऊर, सगळे देशभर इतर पक्षातले ऊर बडवे घेतलेत. कारण भाजपा मेलाय. मूळ जो भाजपा होता, ज्याची शिवसेनेबरोबर युती होती, तो भाजपा या लोकांनी मारून टाकला. आणि त्याचं दुःख व्यक्त करताना जे ऊर बडवतात ते ऊर बडवायला सुद्धा त्यांची ओरिजिनल माणसं नाही आहेत. त्यांना ती माणसं सुद्धा इतर पक्षातून घ्यावं लागतात. त्याच्यामुळे फडणवीसांची प्रतिक्रिया मी समजू शकतो. पण मराठी माणसाच्या आनंद क्षणाला ज्यांना रुदाली वाटत असेल, हे अत्यंत विकृत आणि हिणकस वृत्तीचे माणसं आहेत. आता पुढच्या बातमीकडे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी भोजपुरी अभिनेता दिनेशलाल यादवला प्रति आव्हान दिलंय. तू महाराष्ट्रात येऊन दाखव, मग बघ तुझं काय होतं, असं चॅलेंज रोहित पवारांनी दिलंय. बिहार निवडणुकीसाठी भाजपच्या कुरापती सुरू आहेत असंही रोहित पवारांनी म्हटलंय. आप राजनीति करिए, पर जोड़ने की राजनीति करिए, तोड़ने की नहीं. तो मुझे लगता है अगर कोई इस तरह की बात करता है और किसी में दम है तो हमको महाराष्ट्र से निकाल के दिखाए. अगर मराठी नहीं बोलने पर मैं नहीं बोलता हूं मराठी, मुझे निकाल के दिखाओ. कोई, मैं किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूं कि अगर तुम्हारे अंदर दम है तो मैं मराठी नहीं बोलता हूं, महाराष्ट्र से निकाल के दिखाओ मुझे. आता हा सुद्धा भोजपुरी जो कोणी कलाकार आहे, आता भोजपुरी पिक्चर कसे असतात हे आम्हाला माहित नाही, तो तिथं बोलून काय बोलतोय की महाराष्ट्रात येऊन मी दाखवतो. म्हणजे कोणाला चॅलेंज करतोय तर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या मराठी लोकांना. पण याच्या मागे जर आपण बघितलं, फक्त बिहारच्या इलेक्शनला मदत व्हावी म्हणून भाजप ह्या करापत्या करत आहे, हे सगळ्या मराठी माणसांनी जाणून घ्यावं. पण त्या भोजपुरी कलाकाराला नाही तर ऍक्टरला चॅलेंज आम्ही सुद्धा स्वीकारतो, एकदा येऊनच दाखवा, मग बघूया तुमचं काय होतं. पण त्यांच्या सुरक्षितेची जबाबदारी ही सरकारने त्या ठिकाणी घ्यावी. पुढच्या बातमीकडे. उत्तर प्रदेशमध्ये मराठी तरुणाला दमदाटी झाल्याची घटना घडलेली आहे. भोजपुरीत बोलण्यासाठी मराठी तरुणाला दमदाटी झालेली आहे. मराठी अमराठी वाद आता मुंबईहून उत्तर प्रदेशात पोहोचलेला आहे.
नहीं जानते। नहीं भोजपुरी क्यों नहीं जानते? भोजपुरी नहीं जानते। क्यों नहीं जानते भोजपुरी? तो हम यहाँ महाराष्ट्र में नहीं है, तो भोजपुरी नहीं जानते। हम यहाँ यूपी में हैं, ठीक है? जाइए अपना काम करिए। ठीक है, आप महाराष्ट्र में जाओ, वहाँ महाराष्ट्रीय भाषा बोलेंगे आपसे। आप बोलोगे आप वहाँ पे? हाँ, मैं इनको बोल रहा हूँ तो बोला हम इंग्लैंड से आए हैं। क्या हुआ? नहीं, इनको बोला भैया ये कितने का है तो बोल रहे हैं हम इंग्लैंड से आए हैं। इंग्लैंड से आप बोलने का इंग्लैंड से क्या हो तरीका? क्या तरीका है? नहीं, पिया मतलब क्या हूँ? पिया मतलब आपसे क्या गाली दी आपको? क्या आपको गाली दी? क्या गाली दी आपको? होते पुढच्या बातमीकडे. ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर देखील आता शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आंदोलनावर ठाम आहे. नवीन त्रिभाषा धोरणाबाबत GR जरी रद्द केला असला तरी सरकारच्या भूमिकेवर शंका आहे. त्यामुळे डॉक्टर नरेंद्र जाधव समिती बरखास्त करा अशी मागणी मराठी भाषा केंद्राचे प्रमुख दीपक पवार यांनी केली. आझाद मैदानात हे आंदोलन करण्यात आलं. सरकारने शब्दच्छल करणं आणि वेळ काढणं यासाठी कोणत्याही समितीच्या नेमणुकीची गरज नाही. म्हणून ही समिती बरखास्त करावी, बालभारतीची स्वायत्तता अबाधित ठेवावी, तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा प्रश्न निकाली काढावा आणि दादा भुसे आणि राहुल रेखावार यांची हकालपट्टी करावी. या 4 मागण्यांसह एकूण 13 मागण्यांसाठी महाराष्ट्रभरातल्या 25हून अधिक संघटना आणि महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आम्ही आज दिवसभराच्या धरणे आंदोलनासाठी इथं जमलो आहोत. आता पुढच्या राजकीय बातमीकडे. महापालिका निवडणुकीसाठी MIMनं थेट काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची कोंडी करण्यासाठी रावणाशी सलगी केली. मात्र MIMचं हे सोशल इंजिनिअरिंग नेमकं काय आहे आणि MIM पक्षासाठी दलित मतांचं महत्त्व काय आहे, पाहूयात एक खास रिपोर्ट. MIMनं शोधला वंचितला पर्याय. महाराष्ट्राच्या राजकारणात रावणची एंट्री. महाराष्ट्रात MD फॅक्टर किंगमेकर. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्यात नवनवी समीकरण तयार होत आहे. त्यातच आता वंचितच्या वोट बँकेला धक्का देण्यासाठी MIMनं नवा भिडू शोधलाय. त्यांनी थेट वंचितला पर्याय उभा करण्यासाठी खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टीला निमंत्रण दिलंय. तर MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरी त्या संदर्भात बैठक झाली. कोणताही आम्ही तडजोड करण्यासाठी तयार आहे. भारतीय जनता पार्टी आम्हाला नको, कोणत्याही लेवलवर, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नको, विधानसभेमध्ये नको किंवा लोकसभेमध्ये नको. तर या अनुषंगाने काय परम्युटेशन कॉम्बिनेशन होतात आणि जेव्हा जेव्हा निवडणूक येतात खूप सारे पक्ष आपल्याला भेटतात, चर्चा होती, पण त्यांचं फायनल डिसिजन जे काही असतं ते मोठे जे नेते आहेत केवल भाई से मिलने के लिए आए थे चाय पर. अभी कोई तय नहीं हुआ है. तय तो हमारे राष्ट्रीय नेता हैं, वो तय करेंगे हमारा. ऐसा अभी जनता के बीच में चर्चा है, आम चर्चा जनता में है कि कुछ होने वाला है, लेकिन अभी ऐसा कोई फाइनल नहीं है कि हमारा राष्ट्रीय नेतृत्व है, माननीय सांसद है हमारे चंद्रशेखर आजाद जी, राष्ट्रीय अध्यक्ष हैं, वो फैसला लेंगे क्या करना है. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता MIMनं सोशल इंजिनिअरिंग सुरू केलंय. तर मुंबईसह शहरी भागात काँग्रेस आणि वंचितची वोट बँक असलेल्या दलित आणि मुस्लिम वोट बँककडे MIMनं आपला मोर्चा वळवलाय. त्यामुळेच वंचितकडील दलित मतं आपल्याकडे वळवण्यासाठी आझाद समाज पार्टीचा पर्याय उभा केला जातोय. कारण राज्यात वंचित बहुजन आघाडीची मजबूत वोट बँक आहे. 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि MIMला 7.64% मतदान झालं होतं. वंचितला 38 जागांवर तब्बल 37,43,200 मतं मिळाली होती. 2024च्या लोकसभा निवडणुकीत वंचितला 15,66,949 मतं मिळाली. मात्र जय भीम जय मीमचा नारा देणाऱ्या MIMनं महाराष्ट्रातील स्थानिक पक्षांसोबत युतीचं समीकरण जुळवण्यापेक्षा थेट राष्ट्रीय पातळीवरील चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांना का गळाला लावलंय ते पाहूया. भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद दलित समाजाचा आकर्षण बिंदू आहे. शहरी भागात चंद्रशेखर आझाद यांचा प्रभाव आहे. राज्यात दलित आणि मुस्लिम फॅक्टर महत्वाचा आहे. MIM स्वतंत्र लढल्यास अवघ्या 0.4% मतांपर्यंतच मजल मारू शकतो. दलित आणि मुस्लिम मतं एकत्र आल्यास 41 लाख एक गठ्ठा मतं मिळण्याची शक्यता आहे.
राज्यातील बहुतांश दलित समाज वंचितच्या बाजूने आहे. चंद्रशेखर आझाद ही एक राष्ट्रीय स्तरावरची अशी इमेज आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन एक वेगळं काहीतरी करू पाहणारी ही हे एक व्यक्तिमत्व असं म्हणावं लागेल. ते जर इथं महाराष्ट्रात आलं, त्यांच्याबरोबर त्यांच्या पक्षाबरोबर जर युती झाली तर या समाजातली जी काही तरुणाई आहे ज्यामध्ये चंद्रशेखर यांची क्रेज आहे ती आपल्याला वापरून घेता येईल असं इम्तियाज जलील यांना वाटत असावं. खरं तर 2014 नंतर ओवेसींनी महाराष्ट्रात एंट्री केली. त्यानंतर विधानसभा आणि लोकसभेतही आपला करिश्मा दाखवून दिला. मात्र 2024च्या लोकसभा आणि विधानसभेत फटका बसला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये किंगमेकरच्या भूमिकेत राहण्यासाठीच वंचितला पर्याय उभा करून MIM आझाद समाज पार्टीसोबत नवीन समीकरण साधतंय. मात्र दलित समाज हा प्रकाश आंबेडकरांना सोडून चंद्रशेखर आझाद यांच्या मागे उभा राहणार का, यावरच युतीचं यश अवलंबून असणार आहे. माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर. या राजकीय रिपोर्टनंतर वळूया आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक बातमी आहे. निकषात असून देखील अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडलेला आहे. कुठे घडलंय हे आणि का घडलंय पाहूयात एक रिपोर्ट. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर जुलै ते डिसेंबर 2024 पर्यंत वेळेवरती लाभ मिळाला. मात्र गेल्या 6 महिन्यांपासून लाभ वेळेत मिळत नसल्याचं समोर आलंय आणि त्यातच योजनेच्या निकषांमुळे झालेल्या पडताळणीत राज्यातील 10 लाखांहून अधिक महिलांचा लाभ बंद झालाय. त्यामुळेच आता सोलापूर जिल्ह्यातील 53 महिलांनी लाभ बंद करण्याची मागणी केली आहे. आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणार असल्यानं लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करावा अशी मागणीच योजनेच्या संकेतस्थळावरती करण्यात आली आहे. नेमकी लाडक्या बहिणींना काय भीती आहे पाहूया. लाडकीचा लाभ बंद करण्याची 53 महिलांनी मागणी केली आहे. निकषांच्या आधारे पडताळणीत अपात्र होण्याची त्यांना भीती आहे. अपात्र ठरल्यावरती पूर्वीच्या लाभाची रक्कम वसूल होण्याची भीती आहे. शिवाय 1,500 रुपयांच्या लाभात वाढ होण्याची आशाही मावळली आहे. दर महिन्याला 25 तारखेपर्यंत लाभ मिळेल अशी आशा होती. मात्र वेळेत लाभ मिळत नसल्यानं आता लाडक्या बहिणींची वेळेवरती पगार मिळवण्यासाठी निराधार होण्याची इच्छा आहे. तर पुढची बातमी पुण्यातून. महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झालेला आहे. पोलिसांनी सूरज शुक्ला नावाच्या एका माथेफिरूला अटक केली. हातात कोयता घेऊन तो पुतळ्याच्या चौथऱ्यावर चढला होता. सूरज शुक्ला हा मूळचा वाराणसीचा असल्याची माहिती आणि 1.5 महिन्यांपासून तो पुण्यातील विश्रांतवाडी भागात राहत होता. तो कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा संघटनेशी संबंधित नसल्याची माहिती. मात्र त्याने हे कृत्य का केलं याची आता पोलीस चौकशी करत आहेत. या घटनेनंतर मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. सूरज शुक्ला नावाचा इसम आहे, तो UP-मधून आलेला आहे. त्यासाठी त्याला ताब्यात घेतलेलं आहे. विचारपूस करणं चालू आहे. त्यासाठी सविस्तर विचारल्यानंतर पुन्हा डिटेल कळेल आपल्याला त्याचा उद्देश काय होता, काय करतो. नाही, तो आता विचाराचा भाग आहे, तपासाचा भाग आहे. तो अजून तो सांगतो, जसं बोलतो तो खात्री करत आहोत. तो सांगतो प्रत्येक गोष्टीला आम्ही विश्वास ठेवत नाही. प्रत्येक गोष्ट आम्ही खात्री करून घेतो. आम्ही प्राथमिक या ठिकाणी आलो होतो, मला असं वाटलं म्हणून मी मारलं म्हणतो. दुसरं काही कोयता कुठून आणला होता? तो वाई या ठिकाणी घेतला होता. तो नारळ सोळाचा कोयता होता. तो माझे रुद्राक्ष वगैरे विकायचा त्यासाठी घेतलेला होता. आता धक्कादायक बातमी अंबरनाथमधून. धावत्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी पडल्याची धक्कादायक घटना आणि संतापजनक घटना ही अंबरनाथमध्ये घडलेली आहे. फातिमा शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन एक खासगी स्कूल व्हॅन विमको नाक्याच्या दिशेने जात होती. नेताजी मार्केट परिसरात अचानक भरधाव स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि त्यातून 2 विद्यार्थी रस्त्यावर पडले. धक्कादायक बाब म्हणजे स्कूल व्हॅन चालकाचा हा प्रकार देखील लक्षात आला नाही आणि तो भरधाव वेगानं निघून गेला. मात्र मागून येणाऱ्या एका रिक्षा चालकानं हा अपघात पाहून रिक्षा थांबवली. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या या विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांच्यावर आता उपचार करण्यात आलेले आहेत. हे विद्यार्थी पडले त्यावेळेला मागून जर एखादा वाहन आलं असतं तर विद्यार्थी जीवानिशी गेला असता. माझ्या पुढे ती व्हॅन चालली होती आणि चालू गाडीमध्ये डिक्की उघडी होती. ते 2 पोरं पडले आणि ते पोरं पडले त्या मागे मी उभा होतो. मी गाडी आडवी उभी आली रस्त्याच्या मध्ये आणि ते 2 पोरांना उचललं. मग व्हॅनवाला पुढे गेला. तो सुसाट चालला होता. डिक्की उघडली. डिक्की उघडली तशी ती पोरं खाली पडली आणि त्याच्या मागे मी होतो. मी CNG भरायला येत होतो इकडं. अंबरनाथनंतर आणखीन एक धक्कादायक बातमी आहे ठाण्यामधून. हा व्हिडिओ पाहून तुम्ही पण म्हणाल आई आहे की हैवान. 28 वर्ष आईनं आपल्या 4.5 वर्षांच्या चिमुकलीला स्टीलच्या चमच्यानं बेदम मारहाण केलेली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ
मोठ्या मुलीनं मोबाईलमध्ये कैद केलाय. घटनेची माहिती दिवा पोलिसांना मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि चिमुकलीच्या आजीनं दिलेल्या तक्रारीनुसार यशोदा नावाच्या या 28 वर्षांच्या आईला ताब्यात घेतलं आणि तिच्या विरोधात गुन्हाही दाखल केला. रोज मारती, बोलते कुछ गुस्सा आएगा तो बच्चे को पटक पटक के मारती थी बोलते. तो आज ज़्यादा हो गया तो इसके लिए हमारे पास वीडियो आया तो हम लोग को बच्चे को लेने के लिए आया. मैं पुलिस से यही मांग करता है कि मेरा हमारे बच्चा हमारे हाथ में दे दे बस. उसको चम्मच से इतना मारी उसने, फिर उसको बाल पकड़ के खींची, फिर बाद में उसका गले में पैर रखी. बातमी आता शिक्षण क्षेत्रातून. संपूर्ण पगारासाठी शिक्षक आक्रमक झालेत. उद्या आणि परवा शाळा बंद ठेवण्याचा निर्णय 50,000 शिक्षकांनी घेतलाय. हजारो शिक्षक सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेत, मात्र तरीही त्यांना पूर्ण पगार मिळत नाही. त्यामुळे शिक्षक आक्रमक झालेत. आता यावर सरकार तोडगा काढणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विना अनुदानित शाळांना अंशतः अनुदान देण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यामुळे शिक्षकांना पूर्ण पगाराची अपेक्षा होती. बातम्या आता पिंपरी चिंचवडमधून. हिंजवडीमध्ये गेल्या 24 तासांपासून वीज पुरवठा खंडित झालेला आहे. महापारेषणच्या अतिउच्च दाब वाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं बत्ती गुल झाली. त्यामुळे हिंजवडी फेज 1 आणि फेज 2 परिसरातील विप्रो आणि इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपन्यांना देखील इलेक्ट्रिक पॉवर ऑफचा मोठा फटका बसलाय. हिंजवडी परिसरात मागील 24 तासापासून मोठा इलेक्ट्रिक सप्लाय बंद आहे. नागरिकांचे हाल होत आहेत. 2 वाजता 2 वाजून 10 मिनिटांनी एक पिरंगुट हिंजवडी या सर्किटच्या लाईन पार्टमध्ये बिघाड झाला. आपण ते टेस्ट करून सगळं त्याचं फॉल्ट फाइंडिंग केलं आहे, त्याचं लोकेशन फॉल्ट आयडेंटिफाय केलं आहे आणि आता युद्धपातळीवर आपण काम सुरू केलं आहे. आत्ता सध्या 2 ठिकाणी फॉल्ट झाला आहे. त्याच्यामुळे हा एरियामध्ये पूर्ण सप्लाय डिस्ट्रेस झाला आहे. तर आपल्याला हे रिस्टोर करण्यासाठी 9 तारखेला सकाळपर्यंत वाट बघावी लागेल पूर्ण रिस्टोर करण्यासाठी. तरी पण महावितरणने 12,000 रेसिडेन्शियल कन्झ्युमरचा सप्लाय रिस्टोर केलेला आहे. आणि बातमी आता पुढची भंडाऱ्यामधून. मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात तरुणाचा मृत्यू झालाय. भंडाऱ्यात खड्ड्याच्या खोल पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झालाय. भंडाऱ्याच्या आड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोनेगाव शेतशिवारात ही दुर्घटना घडलेली आहे. तीर्थराज बारसागडे असं 17 वर्षांच्या मृत तरुणाचं नाव आहे. तीर्थराजला पाण्यात पोहण्याची रील बनवायची होती. हे संपूर्ण चित्रीकरण करण्यासाठी दुसऱ्या भागात त्याचे मित्र उभे होते. खोल खड्ड्यांचा अंदाज आला नाही आणि तो पाण्यात बुडू लागला. बुडतोय वाचवा अशी शेवटची हाक त्यांनी मित्रांना मारली आणि मदत मिळायच्या आतच तो पाण्यात बुडाला. आता पुढच्या बातमीकडे. राज्यात ओयो हॉटेलची साखळी वाढते आणि त्यासाठी आता कोणतीही परवानगी घेतली जात नाही. या हॉटेलमध्ये तासाभरासाठी खोल्या भाड्यानं दिल्या जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ऱ्हास होतोय. याबाबत सरकारनं लक्ष देण्याची गरज असल्याचा मुद्दा भाजपचे सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभेत उपस्थित केला. एकीकडे महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी करत असताना एक OYO नावाची एक हॉटेल चेन तयार झाली. अध्यक्ष, मी आता येताना बघितलं की शहराच्या 20-20 किलोमीटर दूर एका निर्जन ठिकाणी OYO ही अतिशय गंभीर बाब सरकारने लक्ष देण्याची आहे की या हॉटेलसाठी कोणत्याही ग्रामपंचायतची परवानगी घेतली जात नाही, कोणत्याही नगर परिषदची परवानगी घेतली जात नाही, कोणत्याही महानगरपालिकेची परवानगी घेतली जात नाही आणि या हॉटेलमध्ये 1 तासासाठी खोली भाड्याने दिल्या जाते. ही कशासाठी दिल्या जाते हा एक पोलीस विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे. आता पावसाच्या बातमीकडे. अचानक गायब झालेला मान्सून आता धोधो बरसतोय. त्यामुळे हवामान खात्यानं अलर्ट जारी केलाय. कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट आहे आणि तुफान पाऊस बरसण्यामागची नेमकी कारणं काय आहेत पाहूयात एक रिपोर्ट. राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झालाय तर नाशिकमध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय. गोदावरी नदीचं पाणी दुतोंड्या मारुतीच्या छातीच्या वर गेलंय. नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे. आपण बघू शकतोय का गोदावरी नदीची जी पाण्याची पातळी आहे ती वाढलेली आहे. पावसाचा आणि जे पुराचा जे इंडिकेटर मानला जाणारा दुतोंड्या मारुतीचे आता कमरेच्या वर पाणी आलेलं आहे. एकूणच पुन्हा एकदा नाशिकमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग वाढवल्याने आता गोदावरी नदीला
पूर आलेला आहे, गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचलेली आहे आणि त्यामुळे प्रशासन देखील सतर्क झालेलं आहे. गोदाकाठी राहणाऱ्या लोकांना आता सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. दुसरीकडे पालघर आणि पुणे घाट परिसरात हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केलाय. तर पालघर जिल्ह्यातील 2 नद्यांनी इशारा पातळी ओलांडली, त्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली. तर विदर्भातील 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आले, त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले. मात्र कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले ते पाहूया. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि नाशिक तसेच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आले. मुसळधार पावसामुळे यंत्रणांचं टेन्शन वाढलंय. तर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांमध्ये NDRF आणि SDRFच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या. मात्र या धोधो पावसामागच्या कारणांची यादीच हवामान विभागानं दिली आहे. कोकण आणि घाट रिजनमध्ये घाट माथ्यावर बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. जसं तुम्ही बघितलं ठाणे, रायगड, पालघरमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा पाऊस झाला. त्याच्यामुळे सातारा, सांगली, नाशिक, पुणे याच्या घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईसाठी सगळ्या दिवसांसाठी येलो अलर्टच जारी केलेला आहे. रेड अलर्ट विदर्भामध्ये काही ठिकाणी काही डिस्ट्रिक्ट्समध्ये दिलेले आहे. हवामान विभागानं अलर्ट दिल्यामुळे आता नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा आणि आवश्यक ती काळजीही घ्या. सूरज मसूरकरसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, मुंबई. बातम्या भंडाऱ्यामधून. भंडारा जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यातील 2 मार्ग त्यामुळे बंद झालेत. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. तुमसरमध्ये सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे आता नागरिकांना याच पाण्यातून वाट काढावी लागते. दुसरीकडे भंडारा जिल्ह्यामधल्या तुमसर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. त्यामुळे सिहोरा या गावातील रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. प्रशासनानं आता स्थानिक नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. दुसरी बातमी आता नाशिकमधून दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांच्या रेस्क्यू ऑपरेशनचा एक व्हिडिओ समोर आलाय. जोरदार वाहणाऱ्या धबधब्यात अडकलेल्या 15 ते 20 पर्यटकांची आता सुखरूप सुटका झालेली आहे. अचानक पाणी वाढल्यामुळे हे पर्यटक धबधब्यावर अडकले होते. स्थानिक तरुणांनी त्यांना वाचवलं. 40 लोक फसलेले आहेत. त्याच्यामुळे दुगडवाडीत 4 माणसं वाहून जाणार अपेक्षा नाही ठरले. दुगडवाडीमध्ये नाशिकनंतर बातम्या आता नंदुरबार जिल्ह्यातून. सातपुडा पर्वतरांगांमध्ये सध्या सुरू असलेल्या पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य अधिकच खुललंय. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक आता वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी सातपुड्यात दाखल झाले. मात्र या आनंदात काही प्रमाणात धोकाही दिसून येतोय. अनेक पर्यटक आपला जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून प्रवास करतात. विशेषतः काही उत्साही पर्यटक जीवघेणी स्टंटबाजी करताना दिसत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला. पुढची बातमी नंदुरबारमधूनच आहे. नवापूर तालुक्यातील वाघेरे गावातील विद्यार्थी आणि नागरिकांना दररोज नेसू नदीच्या धोकादायक पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. शिक्षणासाठी शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनाही आपल्या पालकांचा हात धरून पुण्याच्या पाण्यातून वाट काढावी लागते, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ नेसू नदीवर पूल आणि रस्त्याची मागणी करतायत, परंतु त्यांच्या मागणीकडे प्रशासनाकडून सपशेल दुर्लक्ष होते. बातम्या अहिल्यानगरमधून. अकोला तालुक्यात रंधा धबधब्यामध्ये तरुण पडला होता. रुद्रावतरण धारण केलेली प्रवरा नदी दरीत कोसळते त्याआधी पोहत काठावर तो पोहोचला आणि त्यामुळे त्याचा जीव वाचला. धबधब्यात तरुण पडला की त्यानं उडी मारली हे आता स्पष्ट झालेलं नाही. बातमी आता पालघरमधून. 150 विद्यार्थ्यांना लाकडी साकावरून धोकादायक प्रवास करावा लागतोय. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील घाणेघर येथील हे सगळं चित्र आहे. विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास आपण बघतोय. या ठिकाणी नाल्यावर पूल बांधण्याची गावकऱ्यांची गेल्या 10 वर्षांपासूनची मागणी आहे. गावात ST बस येत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना असे हाल सोसावे लागतात. माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भोपोली इथं
जाण्यासाठी असा प्रवास करावा लागतो. बातमी आता एक नांदेड जिल्ह्यातून. बिलोली तालुक्यातील डोंगरगाव ते दुगाव या डांबर रस्त्याचं काम कशा पद्धतीने झालेलं आहे त्याचं आता दृश्य समोर आलेले आहेत. किती निकृष्ट प्रतीचं हे काम झालेलं आहे. अवघ्या 1 महिन्यापूर्वी हे काम झालं होतं, मात्र आता हा रस्ता उकडत असून चक्क हाताने देखील या रस्त्यावरील डांबर उकरलं जाते. यावरून या कामाचा दर्जा उघड झालाय. रस्त्यावर असणाऱ्या पूल बांधकामात देखील जुने पाईप टाकून निकृष्ट दर्जाचं काम केलंय. त्यामुळे पुलाला मोठं भगदाड पडलंय आणि ठिकठिकाणी तडेही केले. संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि रस्त्याचं काम करून द्यावं अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली. ह्या डांबरच्या रस्त्यामध्ये डांबर नसून या गिट्टीमध्ये, या सिलकोटमध्ये काळा रंग मिसळलेला आहे. जर याच्यामध्ये डांबर असली असती तर हाताला डांबर चिटकली असती, परंतु ह्या काळ्या रंगातून गिट्टी कशी मोकळी होत आहे बघा. हात दाखवा, हात चिटकला हाताला. हे बघा, एवढं गिट्टीमध्ये रस्त्यामध्ये हात घालून सुद्धा हाताला डांबर लागत नाही. अजिबात डांबर नाही हाताला मजा. बातमी पुढची नाशिक जिल्ह्यातून. इगतपुरी येथे धामडकी वाडी येथे दरड कोसळलेली आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे माती आणि दगड रस्त्यावर आलेत. बाहुली धरणाजवळ असलेल्या धामडकी वाडीमध्ये रस्ता बंद झालेला आहे. आजूबाजूच्या आदिवासी पाड्यांचा देखील संपर्क त्यामुळे तुटलेला आहे. इगतपुरीतल्या बाहुली धरणाजवळ ही दरड कोसळलेली आहे. पावसाच्या काही बातम्या आपण पाहिल्या. आता एक राजकीय बातमी आहे. वर्षा निवासस्थानी भाजपची एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांसोबत आता बैठक सुरू केली आहे, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात ही बैठक सुरू आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठी मुद्द्यावर एकत्र आल्यानंतरची भाजपच्या मंत्र्यांची ही पहिलीच बैठक आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक सुरू आहे. पुढच्या बातमीकडे. बातमी आहे पाकिस्तानमधून. पाकिस्तानमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता एका पत्रकारानं व्यक्त केली आहे. सत्तापालट होण्यास कारण ठरलंय बिलावल भुट्टोंनी केलेलं विधान. भुट्टो नेमकं काय म्हणालाय आणि पाक लष्करासह दहशतवाद्यांनी भुट्टोंविरोधात संताप का व्यक्त केलाय, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. पाकिस्तानात होणार सत्तापालट. असीम मुनीर होणार राष्ट्रपती. बिलावल भुट्टोंच्या विधानामुळे खळबळ. एकोणीसशे 77च्या जुलै महिन्यात पाकिस्तानात जनरल जियाउल हक यांनी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांच्या सरकारला उलथवून लावत स्वतः सत्तेत आले होते. आता पुन्हा एकदा तब्बल 47 वर्षांनी पाकिस्तानात सत्तापालट होणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यात बिलावल भुट्टो यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानी दहशतवादी भारताला सोपवण्यावरून खळबळजनक विधान केलंय, ज्यामुळे पाकिस्तानातील सत्तेला हादरा बसलाय. So what action has Pakistan taken specifically against men like Hafiz Saeed and Masood Azhar, who are the leaders of these groups? Because the New York Times, in a May 2025 report, as recent as that, Mr. Bhutto said, Hafiz Saeed is a free man despite brief periods of detention. That's not accurate. That's factually not correct that Hafiz Saeed is a free man. He is in the custody of the Pakistani state. As far as Masood Azhar is concerned, yes, we have been unable to arrest him or identify him. Given his past within the Afghan jihad context, it is our belief that he is in Afghanistan. If and when the Indian government shares information with us that he is in Pakistani soil, we will be more than happy to arrest. बिलावल भुट्टोंच्या विधानानंतर पाकिस्तानातील दहशतवादी चांगलेच संतापले. हाफिज सईदचा मुलगा तलहा सईदनं भुट्टोंवर विदेशी अजेंडा चालवत असल्याचा आरोप करत भुट्टोंच्या विधानाचा निषेध केलाय. बिलावल ने जो बातें की, भारतीय सहाफ़ी के सवालात के जो जवाबात दिए, हकीकत में वो जवाब बनते नहीं थे, जिससे हम सब की पूरी पाकिस्तानी कौम की दिल आज़ारी हुई है. मैं हैरान हूँ कि दुनिया के अंदर जितने भी मुल्क हैं वो अपने शहरियों के तहफ़्फ़ुज़ की खातिर क्या कुछ नहीं करते.
लेकिन आज हमारे सियासतदान उनके मुंह में जुबान दुश्मनों की हो और वो किसी भी पाकिस्तानी को दुश्मन के यानी हिंदुस्तान के हवाले करने की ऑफर्स करते फिरें। दरम्यान भुट्टोनं दहशतवाद्यांविरोधात भूमिका घेतल्यानं पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांना हटवून चीफ मार्शल असीम मुनीर यांना पाकिस्तानचे नवे राष्ट्रपती घोषित केलं जाण्याची शक्यता पाकिस्तानी पत्रकारांच वर्तवली आहे। तर दुसरीकडे सत्तापालट होण्याआधीच पाकिस्तानमध्ये मुनीर यांना विरोध सुरू झालाय। मुनीरकडून जरदारींना हटवण्यासाठी प्रयत्न सुरू, शरीफ कुटुंबाचीही मुनीरला मदत। जरदारी स्वइच्छेनं पद सोडणार की त्यांना हटवणार याबद्दल स्पष्टता नाही। बिलावल भुट्टोंच्या दहशतवाद्यांना भारताला सोपवण्याची भूमिका पाक पंतप्रधान, लष्कर प्रमुख आणि तिथल्या नापाक दहशतवाद्यांना चांगलीच झोंबली आहे। त्यामुळे पाकिस्तानमध्ये सत्तापालट होण्याची चर्चा सुरू झाली आहे। आता पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा जुलै महिन्यातच सत्तापालट होतो का याकडे जगाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। पाकिस्तानकडून वळूया आपण आता अमेरिकेच्या राजकारणाकडे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्योगपती एलॉन मस्क यांच्या अमेरिका पार्टी सुरू करण्याच्या निर्णयावर टीका केली। तिसरा पक्ष सुरू करणं हास्यास्पद आहे। आम्ही रिपब्लिकन पक्षासोबत प्रचंड यश मिळवलंय। अमेरिकेत नेहमीच दोन पक्षांची व्यवस्था राहिली आहे। तिसरा पक्ष सुरू केल्यानं गोंधळ वाढतो, अशा शब्दात ट्रम्प यांनी टीका केली। I think it's ridiculous to start a third party. We have a tremendous success with the Republican Party. The Democrats have lost their way, but it's always been a two-party system. And I think starting a third party just adds to confusion. It really seems to have been developed for two parties. Third parties have never worked. So he can have fun with it, but I think it's ridiculous. अमेरिकेतल्या राजकारणानंतर वळूया आता युद्धाच्या बातमीकडे। इराणवर घणाघाती हल्ला केल्यानंतर इस्रायलनं येमेन देशाकडे आपला मोर्चा वळवलाय। इराणला मदत करणाऱ्या हुती बंडखोरांच्या बंदरांवर इस्रायलनं हल्ला केलाय। पाहूया एक रिपोर्ट। इराण नंतर इस्रायलचा येमेनवर हल्ला। येमेनची 3 प्रमुख बंदरं उद्ध्वस्त। हुती बंडखोरांचं शस्त्रागार टार्गेटवर। इराण आणि इस्रायल यांच्यातील 12 दिवसांच्या युद्धानं पश्चिम आशियातील राजकारण आणि सुरक्षेला हादरेल। दोन्ही देशांनी आता संयम बाळगला असतानाच इस्रायलनं येमेनवर हल्ला केलाय। इस्रायलनं येमेनच्या हुती बंडखोरांना लक्ष्य केलंय। हुती एक शिया मुस्लिम गट आहे। या गटाला इराणचा पाठिंबा आहे। हुती गट येमेनच्या गृहयुद्धात 2014 पासून सक्रिय आहे। त्यांनी येमेनची राजधानी साना आणि इतर अनेक भागांवर नियंत्रण ठेवलंय। इस्रायलनं ऑपरेशन ब्लॅक फ्लॅगद्वारे येमेनच्या 3 प्रमुख बंदरांवर हल्ला केला। अल हुदायदाह, रास इसा आणि सलीम या बंदरांवर आणि रास कानाती पॉवर प्लांटवर हवाई हल्ले केले। या हल्ल्यांमध्ये गॅलेक्सी लीडर जहाजालाही लक्ष्य करण्यात आलं, कारण हे जहाज 2023 मध्ये हुतींनी ताब्यात घेतलं होतं। इस्रायलनं या भागातील नागरिकांना हा परिसर रिकामा करून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा दिला। इशाराच्या काही तासातच हवाई हल्ले सुरू केले। इस्रायल हल्ल्यानंतर हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय होऊन क्षेपणास्त्राने प्रत्युत्तर दिल्याचा दावा हुती बंडखोरांनी केलाय। दरम्यान इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी येमेनला इशारा दिलाय। हुतींनी केलेल्या कोणत्याही कारवाईची त्यांना किंमत मोजावी लागेल। येमेनची अवस्था इराणसारखी होईल। जो कोणी इस्रायल विरुद्ध हात उचलेल त्याचा हात कापला जाईल। इस्रायल डिफेन्स फोर्सनं दावा केलाय की हुती बंडखोर इराणकडून शस्त्र मागून इस्रायल आणि त्याच्या मित्र देशांविरुद्ध दहशतवादाचा कट रचत होते। इस्रायल हमास संघर्ष सुरू झाल्यापासून हुती बंडखोर इस्रायलवर सतत क्षेपणास्त्र डागत आहेत। याशिवाय ते लाल समुद्रात इस्रायल आणि पाश्चात्य देशांच्या जहाजांना देखील लक्ष्य करतायत। त्यामुळेच इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलनं येमेनकडे आपला मोर्चा वळवलाय। शत्रूच्या मित्रालाही धडा शिकवणाऱ्या इस्रायलच्या पुढील हालचालींकडे जगाचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। युद्धाच्या बातमीनंतर पुन्हा एकदा आपण राज्यातल्या बातम्यांकडे वळूया। बातमी नवी मुंबईतून। चोरांचा सुळसुळाट नवी मुंबईमध्ये पाहायला मिळतोय। पोलिसांचं दुर्लक्ष झाल्यामुळे चोरांची संख्या वाढली अशी नागरिकांची तक्रार आहे। पोलिसांकडून कमी प्रमाणात पेट्रोलिंग होतं आणि त्यामुळे चोरीच्या घटना वाढल्यात।
नेरूळ येथील सेक्टर 4 परिसरातील चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. पोलिसांनी या भागात आता पेट्रोलिंग वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होते. तर दुसरीकडे नाशिकमध्ये चड्डी गँगची दहशत पाहायला मिळाली आहे. नाशिक रोड परिसरातील पवारवाडी आणि भारत भूषण सोसायटी येथे चड्डी गँगनं 3 ते 4 ठिकाणी दरोड्याचा प्रयत्न केलाय. एका घरातून 4 तोळ सोनं, चांदी तसंच रोकड लंपास केली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. पोलीस या गँगच्या शोधात आहेत.